श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. शुभ सकाळ सर्वांना. माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि रात्री मी भांडी घासून गॅस कट्ट्यावर डब मारलेली होती. किचन ओटा पूर्ण सगळा आधी क्लीन करून घेते. क्लीन म्हणजे क्लीन केलेलाच आहे, फक्त ही भांडी आहेत ती सगळी डब मारून पाणी थोडंसं पडलेलं आहे किचन ओट्यावर भांड्यातलं, तर ते सगळं काढून स्वच्छ करून घेते. म्हणजे आपल्याला कसं बाकीचं काही पण करायला अडचण होत नाही. नाही तर किचन कट्ट्यावर सगळा पसारा असला किंवा आपल्याला कुठं हात घालू असं होतं. सकाळ सकाळी जेवढी म्हणजे आपण पटपट काम आवरू तेवढं होतं. मेन म्हणजे मोबाईल घेऊन सकाळी बसायचं नाही. जर तुम्ही मोबाईल घेऊन बसला तर मग सगळी कामं तुमची राहतात. आज एकादश आहे अधिक महिन्यातली, त्यामुळं आज देवपूजा वगैरे मला करायची आहे. महाराजांना परत बाळकृष्णाला वगैरे अभिषेक घालायचे आहे, तुळस व्हायचे आहे, तर ते सगळं करायचं आहे मला. बघूया आज जमलं तर मी भागवतचं पारायण निम्मं राहिले ते पूर्ण करायचं असं म्हणते तर मी रोज काहीतरी पण ते तिसरंच काहीतर होऊन जातं. कसं असतं बघा, आपली इच्छा असून पण एकदा सेवा या होत नाहीत, कारण आपल्याला पण संसारिक अडचणी आहेत आणि काही ना काही तिसरंच काम निघलं जातं, मग ते राहून जातं. असं व्हायला लागलं माझं तर आता किती दिवस झालं तसंच व्हायला लागलेलं आहे. सकाळ सकाळी शेगडीला आधी पाया पडून घेते, कारण दिवसभर आपण त्याच्यावर शिजवायचं खायचं हे आपलं चालूच असतं. आणि गरम पाणी आधी घेणार आहे मी वाटीवर. आणि आजची रांगोळी बघू शकता तुम्ही, साधी सिंपलच काढलेली आहे. सकाळचं वातावरण खूप छान आमच्या इथं असतं आणि सकाळच्या वातावरण सगळीकडे छान असतं, कारण की सकाळच्या वातावरणात ज्या प्रसन्न लहरी असतात ते दिवसभर तुम्हाला मिळत नाहीत. सकाळी आणि संध्याकाळी दिवस मावळताना पण खूप छान वातावरण होतं. आणि किचन ओट्याच्या आधी पूजा करून घेतली, गॅस शेगडीची सुद्धा पूजा करून घेतली आणि नंतर लोटून काढले. काय दर तर ठरवा सांगा 9860 हां 65 हां 85 84. नाव काय तुमचं? त्यानंतर मार्केटमध्ये आम्ही आंबे आणायला गेलेलो, तर आंबे अजूनसुद्धा खूप महाग आहेत. खूप म्हणजे खूप महाग आहेत. 1600 रुपयाला 5 डझन आंबे म्हणाले ते. आणि त्यांच्याकडे प्लॅस्टिकचा ट्रे होता, तर त्या ट्रेमधूनच आंबे आलेले होते आणि ट्रे सकट 1600 रुपये म्हणायला लागले. पण मला खूपच महाग वाटायला लागली, कारण की आंबे पण आम्ही पहिला आणलेली तशी क्वालिटी नव्हती. मग तिथं काही घेतले नाहीत, पुढं येऊन घेतले. पुढं आल्यानंतर त्यांनी 1200 रुपयाला 5 डझन आंबे दिलेले आहेत. छान आहेत ते आंबे, दाखवेन मी. त्यानंतर देवपूजा वगैरे केली आणि विष्णूंची जी 1000 नावं आहेत ती म्हणत मला तुळस व्हायची होती. आणि तुळस तर एवढीच होती, पण तरीसुद्धा मी जेवढे आहे तेवढी नावं घेत तुळस वाहिलेली आहे. कापसाचं वस्त्रसुद्धा मी बाळकृष्णाला घातलेलं आहे, महाराजांना पण घातलेलं आहे. नमः. नंतर माझी तुळस संपल्यानंतर मग मी एकच तुळशीचं पान मोठं घेतलं आणि ते घालायचं परत काढायचं, घालायचं परत काढायचं, असं करत बाकीची नावं घेतलेली आहेत. शेवटी आपली काय श्रद्धा ही महत्त्वाची आहे, कारण एवढी तुळस कुठनं आणायची आणि दुसऱ्याची तुळस तोडायची म्हणजे पण ते नको वाटतं. चला आपण आज चटणीचा मसाला भाजायचा आहे. सगळं मी आणलेलं आहे, थोडं एक तुळस आणलेलं. चटणीचा मसाला म्हणजे माझी जी चटणी आहे ते थोडंसं हिरं गेल्यावर झालेलं आहे, म्हणून मग मी काय करणार, थोडा मसाला घालणार आहे त्यामध्ये आणि हे करणार आहे आणि जर तयार करायची ती चटणी. तर पावशर ते आणलेले जिरे, पण सगळे काही घालणार नाही, थोडे ठेवलेले आहेत. थोडे म्हणजे जवळजवळ 10 बार ठेवलेले आहेत आणि 10 बार घातलेले आहेत. बास होतात, कारण की आधीच मसाला आहे त्या चटणीमध्ये. फक्त थोडंसं त्याची चव आणि असं जरा कलर वगैरे गेलेला आहे त्या चटणीचा, म्हणून मग तयार करणार. आता हे सगळं कोरडं भाजून घेणार आहे मी, अजिबात तेल न वापरता. हे सगळं कोरडं भाजून घेणार आहे मी. जिरं भाजलेले आहेत, काढून घेऊया.
तीळ पण मी पावशेर आणलेले आहेत, पण तीळ जास्त घालायचं नाही कारण की चटणी मग पांढरी होती. तीळ पण 10-12 घालणार आहे. व्यवस्थित वास येईपर्यंत कोरडच भाजून घ्यायचं. तिकडं दुसरी कढई ठेवलेली आहे मी, तिकडं कांदा भाजून घेते. पटकन होऊन जाऊन दे. तेल पण आपले भाजलेले आहे बघा. कांदा भाजायला वेळ लागतो, कांदा आधी भाजतो. तेल झालेले भाजून. तमालपत्र पण जरा आपण भाजून घेऊया. नुसतंच वाळलं भाजणार आहे कारण आपल्या मिरच्या नाही आहेत. मिरच्या असत्या तर कसं तेल टाकून भाजलं तर चालतं. कांदा जवळ 1 किलो बरं आपण. कांदा भाजून दे. इकडे खडे मसाले सगळे भाजून घ्यायचे आपण. ज्यांच्याकडे चटणी कुटायला जायचं होतं त्यांना गडबड होती. गडबड म्हणजे ते दुपारनंतर डंक बंद ठेवतात आणि संध्याकाळी पण बंद ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी पण त्यांना सुट्टी होते डंकाला. हे बघू शकता तुम्ही न, खूप असं चटणी आपली जर कलर गेलेला असेल तर लाल भडक चटणी होते. चटणीला जर कलर पाय असेल तर तुम्ही हे घालायचं. 20 रुपयाचं, हे 20 रुपयाचं आहे. एवढं घातलं तरी बास होतं. मग त्या माणसाचा फोनवर फोन यायला आलेला, लवकर या लवकर या म्हणून. मग मी दोन्हीकडे कढई ठेवले आणि भाजून घेतले. ते धोंडफूल आहे पण असं काळं असतं बघा. वास खूप छान येते ना. एवढा गोंधळ झाला माझा त्या दिवशी कारण सगळं एकटीनं करायचं म्हणजे लसूण सोलण्यासकट सगळं एकटीनं केलं. कसे असतात. आणि त्या माणसाला मी आदल्या दिवशी फोन केलेला तर फोन उचललाच नाही. मला आदल्या दिवशी जर त्यानं सांगितलं असतं की सकाळी लवकर या म्हणून तर मी सगळी तयारी आधीच केली असती. लई पण मोठ्या गॅसवर भाजलं करपतं. मग लई पण मोठ्या गॅसवर भाजून चालत नाही. त्याच माणसाकडे का न्यायचं तर त्यांच्याकडे हा वाळला मसाला, वल्ला मसाला बारीक करायला वेगळं मशीन आहे म्हणून मी तिथंच गेले. मसाले वेलदोडे, दालचिनी आणि हे चहा जिरे. दंकवाला कुठं जाणार नाही, त्याला गडबड लागली. मिरची नसल्यामुळे मसाला कसं होणार तर बारीक होणार नाही म्हणून मी त्याच्याकडेच गेले. बडीशोप आहे. एक एक माणसं आपल्या वेळेनुसार म्हणजे धंदा व्यवसाय करतात पण असं चालत नाही. समोरच्या ग्राहकाची सुद्धा अडचण तुम्ही समजून घेतली पाहिजे. हिरवे वेलदोडे आमच्यात हे तर म्हणाले त्याच्यात जायचंच नाही, दुसरीकडे जाऊया आणि नको तिथं जायला. तो माणूस काय म्हणजे व्यवस्थित हे करणं झालेला आहे. कांद्याला किती वेळ लागतो बघू शकता तुम्ही. सगळा मसाला भाजून घालतो, कांदा भाजून होतो. कांदा कच्चा देऊन पण चालत नाही.
पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचं. म्हणजे फोडाय पाहिजे, जायफळ फोडाय पाहिजे. आणि चटणीचं आणि लगीन घर एकसारखं असतं बघा, त्यामुळं खूप गोंधळ असतो. खोबरं भाजायचं होतं. जायफळ आहे. झालेला आपला मसाला. खोबरं जरा तळून घे आणि मिरच्या आणून जी आपण चटणी करतो ती केलेली बरी असं मला वाटायला लागलं आज. कारण की मिरच्या असल्या की कसं कुठं पण नेलं तर चालतं कांडायला, पण हे कसं ज्यांच्याजवळ ते मशिनरी आहेत बारीक करायला ओला मसाला वगैरे त्यांच्याजवळच न्यावं लागतं. खोबरं असं लाल होईपर्यंत भाजायचं. खोबऱ्याचा कच्चा वास सगळा गेला पाहिजे. कांदा पण आपला आता अजून एक 10 मिनिटात भाजतो. तरी मला अजून थोडासा कांदा घालायचा होता यात. अजून एक अर्धा किलो कांदा घालायचा होता, पण चिरायलाच वेळ नव्हता. काय काय म्हणून एकटी करणार. आणि लसूण पण आणखीन थोडा मला घालायचा होता, पण सगळा गोंधळच झाला. खोबरं झालेलं आहे आपलं भाजून. कांदा तेवढा घालायचा. तर नशीब मी सगळे एकत्र ठेवलेले नाही, ते एक घालायचं आणि एक राहायचं असं व्हायचं. आणि मोहरी आपण भाजायलाच नाही, भाजायला. खरं म्हणजे जे खडे मसाले मी भाजले त्या सगळ्यात आम्ही तेल घालून भाजतो, म्हणजे खूप छान वास पण येतो आणि मसाले चांगले भाजले जातात. कडलेल्या तेलात जर मसाले घातले तर खूप चांगले कुरकुरीत होतात. पण आता कसं झालेलं तर ते आपण मोहरी भाजून घेतली व्यवस्थित. मोहरी अशी उडूसपर्यंत भाजून घ्यायची बघा. आवाज येत असेल तुम्हाला. असं भाजून घ्यायची. चला, हे धने भाजून घेतल्यात, मोहरी भाजून घेतल्या. इकडे कांदा पण आपला झालेला आहे. आता चटणीचं खडखड खूप गोंधळ असतो बघा. कांदा आणि 5 मिनिट आपला भाजायला पाहिजे. कलर बघा कांद्याला कसा आलेला. कांदा असा पूर्ण लाल कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा. अजून एक 5 मिनिट आपण कांदा चांगला भाजून देऊया. खोबरं बघू शकता तुम्ही. कांदा ह्यात देणार आहे. चटणी बघा ही पूर्ण अशी त्यात काय राख झाल्यावर झालेली आहे. तर कशाला मात्र करायची म्हटलं, म्हणून ही सगळे आता मिक्स करायचे. हे पाय एवढा बुक्का आहे. मसाला आपला एवढा झालेला आहे. चटणी आपली तयार झालेली आहे बघा. छान झालेली आहे. तरी पण पूर्ण अशी राखवाने झालेली, तरी पण मस्त झालेली आहे. तेल बिल व्यवस्थित झाले बघा. वास पण चांगला येत आहे. जवळजवळ 3 किलो बुक्का होता. तो बुक्का म्हणजे चटणीच होती. आभाळ आले आमच्याकडं. आणि बाकीचा मसाला वेगळा, म्हणजे जवळजवळ 4-4.5 किलोची चटणी तयार झाली. मग ते जसं इलं गेल्यावर झालेलं मग टाकण्यापेक्षा टाकावं बसून ठिकावं. टाकू काय वाटत नाही बघा. म्हणून मी मसाला आणला काल. खडा मसाला 500 रुपयाचा आणला. कोथिंबीर आणि लसूण पावशेर आणलेला. कोथिंबीर काय 10ला 2 पेंड्या मिळाल्या, 2 पेंड्याच घातल्या. आलं काय 10 रुपयाचंच घातलं. 40 रुपये पावशेर आलं आहे.
आलं काय घातलं नाही. आणि जास्त आलं झालं तरी पण चरका मारते, त्यामुळं ते काय घातलं नाही. खडा मसाला 1 तोळा सगळं आणलं. जिरं पावशर, धनं पावशर, परत तीळ पावशर आणि मोहरी पण पावशरच आणलेले आहे. पण सगळ्यातलं काढून ठेवलेलं थोडं थोडं घातलेलं आहे.